माधवी, बचाव कार्य सुरू होऊन आता 41 तास उलटून गेलेले आहेत आणि मागची परिस्थिती आपण बघू शकतो. अजूनही मोशी कचरा डेपोतल्या जिथं इमारत दुर्घटना झालेली आहे तिथला कचराच हटवावा लागतोय. कारण काल सायंकाळी 6 नंतर नियोजनामध्ये बदल करण्यात आला. आधी एक मजले पाडायचं ठरलं होतं, परंतु ती प्रक्रिया जी आहे धोकादायक ठरू शकते. जे आज जवान जातील त्यांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणून आता इमारतीच्या बाजूचा सगळा कचरा हटवायला सुरुवात झालेली आहे. 12 तास या प्रक्रियेला सुद्धा उलटून गेलेले आहेत, तरी सुद्धा अजूनही कचरा हटवायचंच काम या ठिकाणी सुरू आहे. इमारतीमध्ये आत्ता 8 व्यक्ती अडकले असण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते. खरं तर जे 8 व्यक्ती आतमध्ये अडकलेले आहेत अशी शक्यता व्यक्त केली जाते. त्यांचे सगळे नातेवाईक जे आहेत ते इथं हजर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, कारण आस लावून बसलेले आहेत हे सगळेजण. कोण आहे तुमचं आतमध्ये आणि कधीपासून तुम्ही इथं थांबले? माझा भाऊ राहुल गायकवाड आहे आतमध्ये, आणि तो बुधवारी 1:30 वाजल्यापासून आतमध्ये. सनी माने, नागेश गायकवाड आणि राहुल गायकवाड माझा सक्का भाऊ आहे, हा चुलत भाऊ आहे माझा. काल रात्री जी सिच्युएशन होती तीच सिच्युएशन आत्ता पण आहे. त्यांनी रातभर काहीच काम केलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्याकडं काल रात्रीचा फुटेज जर असेल तर तुम्ही चेक करू शकता. काल रात्रीचं आणि आत्ताच्या कामामध्ये काहीही बदल घडलेला नाही आहे. आमची माणसं आतमध्ये जिवंत आहेत की मेली ही पण माहीत नाही आहे. घरच्यांच्या सगळ्यांच्या भावना आम्हाला फोन करून सारखं विचारते ते काय झालं, काय आले ते का, काय समजतंय का. आम्ही ह्या सिच्युएशनमध्ये आहे ना. ह्याच्यानंतर प्लस ह्यांना म्हणलं हे का काम करत नाही, तर हे ढकलतात दुसऱ्यावर. ते म्हणतात की आम्हाला जोपर्यंत परमिशन म्हटलं जाते की आधी मजले पाडणार होते, जवानांचा जीव त्यामध्ये धोक्यात येऊ शकतं असं एक बोललं जातं. हे जे स्टेटमेंट होतं रात्री 9:30 वाजताचं होतं. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर पहिल्यांदा काय होतं, भिंती पाडून आतमध्ये जायचं आणि श्वान आतमध्ये सोडून त्यांच्या श्वासाने माणसं आहेत का नाही हे समजून घ्यायचं होतं. ह्याच्यानंतर तो डिसिजन घेतला आणि त्याच्यानंतर हे डिसिजन घेतला होता की कचरा काढायचा. पण अजूनही काम सुरू आहे. 41 तास झाले अजून पण त्यांचं काही काम दिसलं नाही आम्हाला. आमचं माणूस आतमध्ये अडकलेलं आहे. माझा जावई आहे, हिचा नवरा आहे. मी 2:45 वाजता इथं मी निसती येते, इकडून तिकडून येते, शोधते की कोणी काम करतच नव्हतं. सगळे झोपले होते, मस्त पुलाव भात खाऊन झोपले होते. काम सुरू आहे. गेल्या 2:45 वाजता काही काम नव्हतं. फक्त तिथं 2 ऑरेंज कलरचे माणसं होते. 2 ऑरेंज कलरचे माणसं तिथं फक्त टॉर्च लावून इकडे तिकडे बघत होते. काही काम दिसलं नाही मला. आज बिलकुल काही काम दिसलं नाही. काल काम होतं, कालच्या पुरतं दिसलं. परवा तेच काम केलं असतं तर माणसं आज इथं असते उभी. गॅरंटी घेणार आहेत का आमच्या माणसांची? ह्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा जीव गेला आतमध्ये, तर हे गॅरंटी घेणार का? माझी फक्त 1 आणि 2 तिकडे दाखवा. 1 क्रेन चालू आहे, एवढं प्रशासन दिलं आहे का? हे अख्ख्या 3 दिवस झालं. 3 दिवसामध्ये एवढा कचरा निघतो का एका क्रेनवर? हे पिंपरी चिंचवडचं सगळ्यात मोठं अख्ख्या PCMCचा कचरा इथं येतो. त्यांनी इथं यायला पाहिजे ना. कोण यायला पाहिजे काय म्हणतात? इथं जेवढे ज्यांनी त्यांचं कर्तव्य बनतं त्या लोकांनी, महापौर आहेत, सगळ्यांनी यायला पाहिजे. इथं माणसांनी येण्यापेक्षा ते लोक येतील तर पटापट काम होतील. ते मोठे लोक येतील ना तर त्यांना बघून कामं दाखवतील. हे लोक आले का इथं? महापौर असतील, आमदार असतील, कुणी आलेलं दिसलं? येऊन भेटून जाते. आले आणि बाईट देऊन गेले त्यांच्या पुरतं ते बस. बाकी कोणाला भेटले सुद्धा नाही. त्यांनी कुठल्या नातेवाईकाला भेटले नाही, काही विचारपूस केलेली नाही. ते आले, त्यांनी बाईट दिली, 2 शब्द बोलले आणि ते निघून जातात. तुम्ही कुठून आलेला आहात आणि कोण आहे तुमचा? मी छत्रपती संभाजीनगरवरून आलेलो आहे आणि माझा लहान भाऊ इथं फसलेला आहे. आता लास्ट 16 तासापासून फक्त कचरा काढायचं काम चालू आहे. 2-3 JCB लावतात आणि कचरा काढतात. मला एवढं कळतं, मी एवढा हुशार नाही तुमच्या एवढा, पण एवढ्या छोट्याशा बिल्डिंगमध्ये 16 तास कचरा काढणं म्हणजे मूर्खपणा आहे. आता हे नैसर्गिक आपत्ती आहे असं म्हणतात. आयुक्त काल येऊन म्हणून गेले की नैसर्गिक आपत्ती कशाला म्हणतात? जी अर्थक्विक, भूकंप, समुद्राच्या लाटा ह्यांना अर्थक्विक म्हणतात. पावसामुळे नाही झालेलं हे हा डोंगर रचलेला आहे, मानव निर्मित आहे का नाही? महापालिकेच्या चुका आहे. हा महापालिकेच्या चुका आहेत. माणसांनी हा डोंगर रचलेला आहे, पालिकेने ह्या सगळा डोंगर इथं रचलेला आहे आणि पालिका वाडेपर्यंत बघत बसले. महापालिका खोटं बोलतात ते आयुक्त साहेब, खोटं बोलतात ते. मी मुशीगावचा रहिवासी आहे आणि माझ्या डोळ्यात मी लहानपणापासून बघतोय हा डोंगर. 2012 पासून हा वाढत चाललेला डोंगर आहे आणि आत्ता
ह्याची 180 फीट उंच गेलेला आहे, जो की 20 फुटापर्यंत पाहिजे. 180 फूट तो डोंगर कोसळल्यामुळे ती बिल्डिंग पडलेली आहे. आता दोनच आयुक्त म्हणतात चुका कुणाच्या नाहीये. ते जबाबदारी घेत नाहीयेत. ते झटकून द्यायचंय त्यांना, माणसाची काही घेणदेण नाही त्यांना. आयुक्त जे म्हणतायत की चुका कुणाच्याच दिसत नाहीत, काय वाटतं ताई तुम्हाला इथं? हा? तिकडं फुगडी खेळत होते वारकरीमध्ये. आम्ही पण वारकरी संप्रदाय मुशी गावातला आहे. दिवाळंदीच्या मध्ये आमचं देवस्थान आहे, पण आमचा माणूस सिच्युएशन समजून घ्यायला पाहिजे. वारकरी आम्ही जे दरवर्षी जातो, हे वर्षात एकदा हे येतच. माणूस गेलेला परत नाही येणार आहे इथं. माणूस एकदाच गेलाय ना, मग त्यांचं जास्त कर्तव्य कुठे आहे? येतात फक्त बाईट देऊन जातात. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, दिवसभरात दोनदा येतात, परत तोंड दाखवायला नाही येते. शहराचे महापौर दिसले का तुम्हाला इथं? शहराचे महापौर दिसले काल दिवसभरात? फक्त कालच्याला नाही दिसले, फक्त दिवसभरात एकदा दिसले होते मला. या 3 दिवसामध्ये एकदा दिसलेले आहेत ना. अँटोनीला अरे एवढी मोठी कंपनी असून 12,000 कोटीची कंपनी म्हणतात, एकदा जे माणसं कोणत्याच जे काही आमचे माणसं अडकले, एकाही माणसाच्या घरच्यांसंग ते बोललेले नाहीयेत. कुणाशीच काही संवाद साधलेला नाहीये इथं येणाऱ्या व्यक्तींनी? नाही. आयुक्त इथं येत आहेत, 2-3 वेळा येऊन गेले. तुमच्याशी काही बोलले? तुमच्याशी काही संवाद साधला? काही सांगितलं? होईन म्हणून, पण ते गाड्या लावून पटकन काहीच करत नाहीत. फक्त होईन म्हणते ते. एकच गाडी आहे, तुम्ही बघा ना, एकच गाडी आहे फक्त. कधी होणार ते? कधी डोंगर एवढा उचलणार असा? आतमध्ये माणूस 3 दिवस झाला ना. ती गाडी गरम झाल्यावरती थांबवतात 2 तास, तोपर्यंत काम बंद. दुसऱ्या लावा ना अजून 4-50 गाड्या. मी काय म्हणते, ती जर गाडी तुम्हाला वाटते की ती गाडी गरम व्हायला लागली, तर एक गाडी रेडी ठेवा ना. बुधवाडीचं एवढा मोठा डोंगर हे झालं, कमीत कमी 50 ते अनधिकृत बांधकामाची कारवाई. त्यावेळेस 50 ते 60 पॉकलेन होते तिथं. आज इथं माणसं एवढं अडकले तर ते 4 पॉकलेन लावतात. आणि ते पण 3 वाजता 4 वाजता बंद केलं की परत निघाले, 6 वाजता परत चालू केलं. मग आम्हाला गरज नाही का आमच्या माणसात ना तिथं? बरोबर नाही? अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी तत्परता आहे, ती तत्परता दाखवायलाच हवी, परंतु इथं लोकांचा जीव जातोय. ते जीव जातो ते नाही त्यांना अडलं, ते नाही त्यांना महत्वाचं. आज इथं माणूस झाला 4 दिवस झाले, त्यांना अजून काढता येणार तेवढं. माझा भाचा आतमध्ये, ठीक आहे, त्यांनी सांगितले ना डेट झाली, पण आम्हाला माणूस तर द्या ना, आम्हाला माणसं द्यायला पाहिजे का नाही? त्यांनी अजून सुद्धा एक पण माणूस येत नाही, त्यांचं काहीच नाही. आणि 10 वाजले ना, आता बघा पोलीस येत ना, आम्हाला म्हणते चला व्हा बाहेर तुम्ही. आणि रात्रभर आम्ही इथं डोळे पडतो, आणि ते सकाळी 10 वाजता आले ना, मग तुम्ही निघा येत ना म्हणतो. महापालिका म्हणते की कुणीच दोषी नाही. काय वाटतं तुम्हाला, कुणावरती कारवाई करायला हवी आणि काय कारवाई हवी असं तुम्हाला वाटतं? काय माहिती का, महापालिकेचेच लोक कचरा गोळा करतात आणि झालेला कचरा इथं आणून टाकतात. बरोबर आहे? म्हणजे वर्किंग करतात तेच लोक दोषी आहेत इथं, आणि त्यांना जे सपोर्ट करतात ते सुद्धा दोषी आहेत. ज्या पद्धतीनं हे काम सुरू आहे आणि गेली 41 तास तुम्ही इथं वाट बघताय, तर काय तुम्ही सांगाल सगळ्या या प्रक्रियेवर? हे जे चाललंय ना, ह्याच्याबद्दल काहीच काम यांचं जसं पाहिजे त्या हिशोबाने काहीच काम चालू नाही आहे. कारण मी आज 24 तास झालं इथंच आहे, मी अजून घरी सुद्धा नाही गेलो. माझा भाचा आहे नागेश गायकवाड म्हणून, तर मी तर 24 तास झाले इथंच. अजून पण त्यांचं काम असं आहे, नाईटला आहे ना, त्यांचे जे HR वगैरे आहे त्यांचं एक पण माणूस नाही इथं. या कंत्राटदार जे अँथोनी कंत्राटदार आहे त्यांचं कुणीच नाही? कोणीच नाही आहे, त्यांचं एक पण माणूस इथं नाही आहे आत्तापर्यंत. नाही ना, आत्ता पण इथं कोणीच नाही. 3 वाजता सगळ्या मशिनी बंद झाल्या, डिझेल टाकायचे ह्याच्यासाठी म्हणून सगळ्या मशिनी बाहेर आणल्या. आत्ताच चालू केलं ना, 6-6:30 वाजता 2-2.5 तास बंद होते. हे नैसर्गिक आपत्ती म्हणतात महानगरपालिकेच्या आयुक्त. नैसर्गिक अशी आपत्ती असते का? हे तुमचं दुर्मिळ काम आहे, त्या दुर्मिळ कामामुळे सगळ्या लोकांची हानी झाली का नाही? मग असे कर्मचारी काम करीत असताना त्यांनी हे असे दुष्कर्म करायचे कार्यक्रम, मंत्री काय म्हणतो नुसतं ह्याचं नैसर्गिक काम आहे का? त्याला इथं आणून पुरलं तर त्याला जमन का? नैसर्गिक म्हणता येईल का त्याला? हां, हे लोकांचे किती लोक गेले ह्याच्यातले? 20 लोक त्याच्यातले त्या मृत्यू पावले, तर ते म्हणतो नैसर्गिक आहे. बरोबर आहे का नाही? नैसर्गिक असं म्हणतात का नैसर्गिकाला? मग हे डेपू त्या बिल्डिंगवर टाकायची गरज होती का? त्याला त्या साईडला पलीकडे जागा करून टाकायला पाहिजे होती ना. हे असं काम करायला पाहिजे ना. का आता ही सगळी लोकांची हानी झाली ना. कचऱ्याच्या ढिगारा शेजारी अशी इमारत अशी बांधता येते का? कच्ची इमारत बांधता येते का अशी? ही किती कच्ची इमारत आहे, ते नुसत्या डेपून इतकं खाली पडली म्हणल्यावर बाकीचे लोक काय गेले का नाही त्याच्या खाली? आणि हे म्हणतो की का नैसर्गिक आपत्ती म्हणते. महापालिका हात झटकायचं काम करते. महापालिका तर सगळं मूर्ख महापालिकेचं काम आहे ना हे. आतापर्यंत त्याने इतकं काम करायलाच नाही पाहिजे ना. लगेच लोक काढायला पाहिजेत ना त्याने. आज 3रा दिवस आहे तरी आणखी लोकांचा पत्ता नाही. तर नातेवाईक त्याला येऊ बी देत नाहीत, बघू देत नाहीत. काय करायचं त्याने? म्हणजे इमारत आणि कचऱ्याचा हा जो सगळा ढिगारा आहे, डोंगर आहे, 30-50 फुटाचंच अंतर होतं त्यामध्ये. आणि मग ही आणि त्यात म्हणतात की नैसर्गिक आपत्ती. पालिकेच्या नियमाने ना 31 फुटाचाच डोंगर आहे, हा कमीत कमी 150 फूट झालेला आहे.
त्याच्या 3 पट जास्त वाढलेला आहे. मग ती कॅपॅसिटी किती घेणार बिल्डिंग पण? वाट बघितली कुणी तर पालिकेनंच बघितली की डोंगर होतोय. हा, कारण मागच्या वेळेस पण आहे ना, त्याच्या आधी हे बिल्डिंग पडायच्या आधी ना 4 दिवस आधी इथं चिमणी होती, ती चिमणी सुद्धा अशीच पडली. त्यांना माहिती होतं हे होतं, पण ह्याला सगळं एवढं माहिती असून सुद्धा इथे एक पण पालिकेचा माणूस नाही ना, कोणी येत नाही ना, काहीच नाही. सगळं त्यांचा अलगर्जीपणा चालू आहे फक्त आम्हाला. तुमच्याशी काही संवाद साधतायत का इथं येणारे कोणी नेते असतील, अधिकारी असतील? कुठलाच हे नाही आतापर्यंत आलेला, कुठलाच नेता नाही आलेला किंवा काहीच नाही. आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही ना, कोणी नाही. आता गुन्हा पण दाखल करायचं नाही म्हणतायत, कायदेशीर कारवाई पण करायचं नाही म्हणतायत आयुक्त. आता मंत्र्यावरच गुन्हा दाखल करायला पाहिजे खऱ्या अर्थाने. आमचं म्हणणं काय, तुम्ही जर समजा काळजीपूर्वक कुठलं काम केलं असतं, लवकर काढली असते माणसं, तर आम्हाला कळालं असतं ना किंवा ह्यांनी काळजीपूर्वक काम केलंय म्हणून. ह्यांचा कुणीच माणूस इथं आलेला नाही ना, बघितलेला नाही ना, कुठलं कार्यक्रम बी केला नाही ह्यांनी. लोक नुसते रात्रभर बसलेले असते जागी. रात्री कोणी इथं महापालिकेचा अधिकारी किंवा या कंत्राटदाराचं कोणी होतं का? कुणीही आलेलं नाही, काय नाही, फक्त पोलिस एवढे 2-3 आणि ती स्टीम आहे, बाकी कुणी नाही आलेलं. आता ती स्टीम तरी कव्हर जागणार आहे, किती वेळ करणार आहे काम त्यांचं. मग ह्या बाकीच्या कर्मचाऱ्याचं, मंत्र्याचं, आमदाराचं काम आहे नाही, त्या पालकमंत्र्याचं काम आहे पटकन जिथल्या जिथं काम करायचं. पालकमंत्री पण इथं आलेले नाहीये, सुनेत्रा पवार. काहीच नाही, त्या तिथूनच नुसत्या बोलल्या, काय बोलल्या त्यांनाच माहिती, पण ते इथं येऊन सुद्धा कुणी गेलेलं नाही. मग कसं काय, कशा लोकांनी त्यांच्यावर भरोसा ठेवा सांगा ना. हे किती अपघाती हे आहे त्यांचा. आणि ते म्हणतात की हे नैसर्गिक आहे. नैसर्गिक असतं का हे असलं काम? की डेपो बिल्डिंगच्या पाठीमागं 10 ते 12 फुटाच्या अंतरावर टाकलेला, मग ते सगळा येऊन पडल्यावर ती बिल्डिंग कशी राहणार आहे? कोणाच्या? महापालिकेच्या सगळ्या चुका दिसतात. सगळी महापालिकेची चूक आहे, सगळी महापालिकेच्या आयुक्ताची चूक आहे ही. चुकी म्हणून तर आज एक पण माणूस नाही ना सर. तुम्ही पण विचार करा ना, आज चुकी म्हणून एक सुद्धा महापालिकेचा माणूस नाही. एखाद्या मंत्र्याचा पोरगा अडकला असता तर, ह्याच्यात एखाद्या मंत्र्याचा पोरगा अडकला असता तर किती लवकर आले असते ते सांगा आम्हाला. किती लवकर पळाले असते ते लोक. मंत्र्यांची फौज इथं आली असती का नसती? पार मुंबईपर्यंत दिल्लीपर्यंत इथं सगळे लोक आले असते. सगळे गरिबाचे काम करणारे, कष्ट करणारे लोक मध्ये अडकून पडले. एकही माणूस यायला तयार नाही त्यांचा. घरचे त्याच्या आईवडील मी स्वतः सांगतोय की बा आहे व्यवस्थित आहे, काय सांगणार घरून काय सारखे काय झालं अजून सांगितलं नाही काय नाही. आम्ही नुसतं कंटिन्यू सांगतो हा काढणं चालू आहे, हे काय घरी उत्तर द्यायचं आम्ही. ते कालच्या रात्री 12:30 वाजता एक जण ज्यावेळेस निघाला व्यक्ती, तो स्वतः म्हणला सगळे आहेत आतमध्ये, एवढं त्यांना लागले, ते पर आवाज देतात, आई आई म्हणून आवाज देतात. पण ह्यांनी तेवढं सुद्धा हे केलं नाही आतापर्यंत काढायला, किंवा की त्यांनी नुसतं मागचंच जे जिथं मेन काढायचं आता हा फ्रंटचा काय हे इथून आलेले सगळे, तर त्यांनी मागं काम करणं त्यांचं चालू आहे. त्यांचं म्हणजे मेन महत्त्वाचं ते कचऱ्याचं. पहिलं कचरा त्यांनी हटवलं काम चालू केलं, पहिलं जे महत्त्वाचं आहे ते नाही केलं. तर हा भावनांचा उद्रेक आहे. जे 8 व्यक्ती अडकलेले आहेत, त्यांचे नातेवाईक इथं पोहोचलेले आहेत. कुणी संभाजीनगरवरून पोहोचलेलं आहे, कुणी बीडवरून पोहोचलेलं आहे, कुणी सोलापूरवरून पोहोचलेलं आहे. राज्यातल्या कानाकोपऱ्याच्या जिल्ह्यातून हे सगळे इथं आलेले आहेत आणि आस लावून बसलेत की आतली व्यक्ती कधी बाहेर येणार. कुणी मंत्री इथं येताना दिसत आहेत, गिरीश महाजन येऊन गेलेले आहेत, परंतु पालकमंत्री कुठं आहेत? जर एखाद्या मंत्र्याच्या घरातलं जर यातला कुणी अडकलं असता तर मग जी यंत्रणा तत्परतेनं धावली असती ती आज का धावत नाही? महानगरपालिकेच्या सगळ्या चुका आहेत. नैसर्गिक आपत्ती म्हणून महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी हात वर करतायत, परंतु ही चूक महापालिकेचीच असताना हे सगळा जो ढिगारा इथं कचऱ्याचा ढिगारा जो उभा राहिलेला आहे तो मानवनिर्मितच आहे. महापालिकेचीच ती जबाबदारी आहे. मग असं असताना महापालिकेचे आयुक्त ही नैसर्गिक आपत्ती म्हणून हात कसे काय झटकू शकतात असे प्रश्न या ठिकाणी नातेवाईकांकडून उपस्थित केले जात आहेत. आरोप या ठिकाणी गंभीर आरोप केवळ महापालिकेवरती नाही तर राज्य सरकारवरती सुद्धा या ठिकाणी गंभीर आरोप या नातेवाईकांकडून केले जात आहेत. भावनांचा उद्रेक त्यांचा आहे, कारण त्यांच्या कुटुंबातला व्यक्ती या 3 मजली इमारतीमध्ये अडकलेला आहे. 41 तास उलटून गेलेले आहेत. प्रशासन काय करतंय, सरकार काय करतंय असे गंभीर प्रश्न हे नातेवाईक विचारतायत. या प्रश्नांची उत्तरं द्यायला इथं महापालिकेचा एकही अधिकारी नाही, कंत्राटदाराचा कुणीही नाही आणि म्हणूनच हे सगळे संताप व्यक्त करताना दिसत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.